आदित्य कश्यप आतापर्यंतचं आयुष्य लाजण्यातच गेलंय. अचानक हनीमूनचाच दिवस उजाडला, रात्र उजाडली. सलाम. इतर तयारी झाली, पण आता हनीमून साठी अत्यावश्यक असते ती बायको कुठे आहे? हाँ सही. हाँ मामा. क्या? खाऊन बसलो मग काय सांडपणा केलास? अरे माझी काय चूक आहे? मी न सोडला तर म्हटलं गार पाणी आलं अंगावर, सगळं भिजलो ना मी, गार पडलोय. हे दादा दादा, अरे मला निमोनिया झाला तर काय करायचं रे? निमोनिया तुला ना इथल्या हॉस्पिटलमध्ये धाडतो, नाहीतरी तुझ्या त्या घोरड्याने मला झोप लागणार नाहीच आहे. तशी या मऊ गादीने मला झोप लागणं कठीण आहे रे. तरी मी तुला म्हणत होतो आपण येताना एक सतरंजी घेऊन या घरून. नाही मग एक छत्री पण आणली असती ना, या बाथरूम मधल्या पावसात उपयोगी आली असती. काय काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? अरे काय तो आतलं नळ काय सोडलं काय आलं बघ बाहेर. बघतो मी बघतो. कसलं नळ लावलंच? सरकार पण पडलं अंगावर माझ्या. हो त्या बाथरूम बदलायला पाहिजे, नकोय. शॉवर बंद झालाय आणि गरम पाण्याने बादली भरतोय मी. अजून काही प्रॉब्लेम? हो ही गादी कडक करता येईल का रे भाऊ? बघ अरे एकदा तू झोपून त्यावर. अरे थालीपीठावर जसं लोणी असं विरघळतं ना, तसा कधी गुडुप्प झोपून जाशील ना, तुझं तुलाही कळणार नाही. हो रे हो. काय येते मजा? मस्त वाटतंय रे. नाही रे आदित्य, पण घरच्या गोष्टींची आठवण येतेच ना. आता त्यापासूनच जरा ब्रेक मिळावा, जरा आराम मिळावा म्हणून तर आलोय ना आपण इथे. हो दादा म्हणजे अगदी असं आहे ना, इकडे मनालीला आलोय तरी सगळ्या गोष्टी घरच्यासारख्या आणि मनासारख्या व्हायला पाहिजे त्याच्या. काय रे? गरम पाणी. त्याचा गोंधळ चालूच आहे. त्याच्यावरनं आठवलं, बंधू पोचला का रे त्याच्या योग्य जागी? कभी सोचा नहीं था कि हमारा हनीमून ऐसे होगा. ए जी अब ना मैं आपको नहीं छोड़ने वाली. देखा जी, अब आपको मेरे साथ ही रहना है यहाँ पे. हाँ गुल्लू, गुल्लू डार्लिंग, मी तुझं एकदा हट्ट पुरवला ना, लगेच दुसरा हट्ट. अगं सगळे शोधतायत मला लवकर सटकायला हवं. जर आपल्या दोघांना एकत्र कोणी पाहिलं ना तो माझी बोंबा बोंब होईल. देखा जी, अब ना यहाँ पे हम सबको सब सच सच बता देंगे. ये मैं ठान के आई हूँ. मैं सबको चिल्ला चिल्ला कर बोल दूंगी कि ये प्रभाकर ये. बंधू, बंधू मामा, बंधू, बंधू मामा. भाई भाई हाक मारतोय मला. गडबड नाहीये, आपला हनीमून आहे. अरे पण बंधू मामा, आता हनीमून आपला आहे ना का मामांचा? आपण जर आपल्याबद्दल बोलूयात ना. देखो आपलं बोलूयात, पण मी काय बोलते आता तू परत बोललीस ना तर मी तुझ्या डोळ्याने तोंड दाबेन. त्यामुळे आता थोडं तोंड बंद ठेव आणि डोळे उघड. अरे केवढी ऑसम रूम आहे, हो ना? अरे रूम भी ऑसम है और रोमांस का मौसम है. एक मिनिट. काय? तुझी सगळी तयारी झाली आहे, पण माझ्या तयारीचं काय? माझी तयारी होईपर्यंत
भावनाओं को काबू में रखूंगी मेरे बाबू। सही। इथे इथे कोणाचा फोन? अरे प्रियाचा असेल, उचल ना. हेलो प्रिया. ओ जी प्रिया नहीं, आपकी पिया बोल रही हूँ। तुमने याद क्यों फोन किया? भाई ने फोन उठाया होता ना तो मैं दुनिया से उठ जाता पागल. ओ जी आप बस रूम से उठो और यहाँ आ जाओ। अभी नहीं अभी सबको सोने दो, फिर मैं चांस देख के आता. हाय, अनजान शहर में मैं अकेली यहाँ पे, अंधेरे से ना मेरा जी घबराता है जी। आप जल्दी यहाँ आ जाओ, नहीं तो मैं वहाँ जाऊँ। शमशेर सिंह, अरे और कितना टाइम? सही. ए झालं रे, पण तो खुर्चीवरचा जरा टॉवेल दे ना मला. हा आणतो. अच्छा, काय झालं? मगाशी तर खूप हनीमून करत होतेस, आता का असतोयस? आता आपल्यामध्ये कोणीच येणार नाही. फक्त तू आणि मी आणि दोन मिनिट तू अशीच थांब. ऐसे काय सुंदर बाग आहे नाही ही. एकदा आपल्या मुंबईमध्ये अशी माणसांची गर्दी असते आणि इथे तशीच झाडांची गर्दी आहे. राधी, आपण ना उगाच माणूस म्हणून जन्माला आलो रे. सई, आपण असं झाड म्हणून जन्माला यायला हवं होतं. पुढच्या जन्मी आपण नक्की झाड म्हणूनच जन्माला येऊ. हे असं उंच उंच वाढलेलं, ढगापर्यंत पोचलेलं झाड, सगळ्यांना छान सावली देणारं, ऑक्सिजन देणारं,
आणि सगळ्यांकडे प्रेमाने बघत बघत खूप खूप वर्ष जगणार. सल्टन हे आधी एवढा उंच जायंट झाडाचं वय काय असेल रे? सो एक्झॅक्टली सांगते, पण किमान आपल्या आप्पांच्या वयाचं असेल. वाव. ए आधी हं? आपण या झाडाला आजोबा म्हणूयात का? हा डन आजोबा म्हणूया. काय आजोबा, हॅलो बॉस. हे सई काही काय आजोबाच कशावरून, आजी असू शकतात. हा रे, पण मग कळणार कसं की आजोबा आहेत की आजी आहेत? गुड क्वेश्चन, त्यांनाच विचारूयात ना. चल. ओके. ए आधी हं? हे आजोबा आहेत. एक मिनिट. काय किती हे सई? हा अगं 150 वर्षांचे झाले म्हणतात. शपथ. एक मिनिट, काय सांगताय का आजोबा? आधी अरे आजचा बर्थडे असतो. हो, हॅपी बर्थडे आजोबा. अरे हॅपी बर्थडे. आधी हे आजोबा काय सांगतात माहितीये? काय? आपण दोघांनी जर यांना अशी खट्ट मिठी मारली आणि आपले हात एकमेकांना टेकले ना, तर आपल्यातलं प्रेम कायम असंच राहील. खरंच? ट्राय करूया. चल आजोबा. कुठे दात? कमान आधी. अरे ए, हा हात नाही बावळट. ए हा नाही पण आवत नाहीये. अरे हा इकडे आला, तो इकडचा. अरे कुल्लू बात तो सुन. अरे कुल्लू मेरी गल तो सुन. मैं आपकी कोई बात नहीं सुनने वाली, मैं जा रही मुंबई. अरे सुन गल. ए गुल्लू, अरे सुन तो सही. अरे मेरी बात तो सुन. अरे गुल्लू, ए गुल्लू, ए एक बात. सई हे गुल्लू सुन मेरी बात. अरे मेरी बात. अरे भगवान सुन. गुल्लू तेरा कितना गुस्सा है यार. तेरे गुस्से की वजह से ना मनाली का बर्फ पिघल रहा है. अगर बाढ़ आ गई और मैं बह गया तो शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. सरदार कोणाला म्हणाला तू? अरे म्हणजे घोड्यावर बसलेले मराठी शूर सरदार. अच्छा असं होय. का तुला काय वाटलं? मला काय नाही. ह्या आपण पिंट्या कुठे दिसत नाही रे. हा पिंट्या चलना रे. चल. अरे ये क्या है ये प्राणी, कितना हळू चलता है. अगले जन्म में पहुंचूंगा क्या मैं बर्फ में. अरे चल. अरे इसके आगे 2-4 घोड़े लगाओ रे. ये क्या है. पिंट्या पिंट्या पिंट्या. जल्दी भगाओ. जल्दी चलाओ. जल्दी भगाओ.
आम्हाला सोडून द्या तुम्ही तिकडे मागे. होय. अरे अरे और कितना दूर भागोगे शमशेर सिंह? अरे यहाँ लाजो थक गई, थोड़ा तो घोड़े को रेस्ट दो. ओए शमशेर सिंह रुको वरना अंजाम बुरा होगा. शमशेर सिंह. काय गेला ना राज. सई सई बर्फाचा गोळाही वेस्ट गेला. अरे हे पिंट्या, अरे बर्फ वाया घालवू नकोस. अरे मुंबईमध्ये एवढूसा बर्फाचा गोळा 20 रुपयाला मिळतो. अरे इकडे बघ केवढा बर्फ आहे आणि तो देखील फुकट. खा, हवा तेवढा खा. अरे पण भाई असं कसं खायचा हा बर्फ? अरे मी आहे ना, काळजी करू नकोस. आता बघ तुला कसा बर्फाचा मस्त गोळा बनवून देतो. ये पिंट्या गोळा. अरे गोळा घ्या, गोळा मस्त मस्त गोळा. भाई साहब हमारे लिए भी एक गोला दो ना. अरे ये लो ना बंधुजी. बहुत ही अच्छा. ए दादा, अरे ये ना तू पण घे ना. अरे कसले गोळे खाताय? काय बालिशपणा चाललाय? बालिशपणा नको. चल बाल नको असं गोळा खायला. अरे दादा तू मोठा आहेस ठीक आहे, पण कधीतरी लहान होऊन एक चुस्की मार. हे बघ अशी. आहा बघू रे बघू. दे त्याला दे. हा हा ना, तुझ्याकरता वेगळा बनव. हा राहू दे मला. वा. अरे काय मामांनो, इकडे तुम्ही मजा करताय, तिथं माझी वाट लागली आहे. अरे सईचा तुझ्यावरचा राग गेलेला दिसत नाही अजून. काय रे आदित्य, तिला मस्तपैकी बर्फाचा गोळा नेऊन दे. मी भाईला तुमच्यासाठी बर्फाचे गोळे बनवायला सांगतो. भाई बनव रे. अरे कुठल्याही बाईला बर्फाचा गोळा आवडतो. तुला कसं माहित? अरे त्याच्यात काय एवढं. दादाला बर्फाचा गोळा आवडतो तसं सईला पण आवडत असणार ना. एक हा चल. हे तू कुठे निघालास? मी या आदित्य बरोबर सईपर्यंत पोहोचवून देतो त्याला. काय चालतं नाही काय कळतच नाही. मामा अरे गोळाच तर द्यायचा आहे, मी दिला असता, गेलो असतो एकटा. अरे एकटा जाणार म्हणजे काय, जावंच लागेल तुला. अरे माणसाचं असंच आहे, तो एकटा येतो आणि एकटा जातो. हीच तर जगाची रीत आहे.
एकटाच येतो एकटाच जातो, मग तू कशाला येतोस माझ्या बरोबर? मी जातो ना म्हणून. एक्सक्यूज मी. शायद आपका रुमाल गिर गया था. आधी ते बघ. गिफ्ट आपल्या खोलीत कोणी ठेवलं? खोडी म्हणजे काय? मामांनी. मामांनी? हा, हे त्यांनी ना आपल्यासाठी सरप्राईज म्हणून ठेवलं असेल. आणि आपण जेव्हा बाहेर फिरत होतो ना तेव्हा त्यांनी हे सगळं अरेंज केलं असेल इथे. पण एकदा त्यांना विचारूयात का? येडायस का तू? अरे सरप्राईज असेल ना हे. आणि आपण त्यांना जर का विचारलो तरी ते आपल्याला खरं थोडी ना सांगणार आहेत. ते खरं आहे म्हणून. हे आधी मला ना जाम क्युरिओसिटी होती उघडायची. मी उघडू ना प्लीज. उघड. हे काय दिसतंय? वेळ कोणासाठी थांबत नाही. ज्याची वेळ भरते त्याला ही दुनिया सोडून जावी लागते. तू फक्त त्या दलिंदर कामगारांची साथ आणि ती फॅक्टरी सोड, नाहीतर मनालीवरून तू परत जाणार नाहीस. काय लिहिलंय त्या तिथे? काही नाही ग, ते मामांनी सगळं आपण वेळेत यावं ना गाला डिनरला म्हणून जोक. मी आवरायला जातो. गला ही दबा दो ना मेरा. हाँ मार दो, मतलब हमेशा का प्रॉब्लेम खत्म. कुल्लू, मी फक्त तुझ्या तोंडावर हात ठेवला होता तू ओरडू नयेस म्हणून. क्यों ना चिल्लाऊं, क्यों ना चिल्लाऊं? 14 साल से चुप्पी साधे बैठी हूँ ना. आप बस सपने दिखाते हो, पूरे तो करेंगे नहीं. और जो मैं खुद के सपने खुद पूरे करने जाऊँ तो ऐसे बीच में रोकेंगे टोकेंगे. गुल्लू गुल्लू, आखिरी बार. इसके बाद ना मैं तुम्हारे और मेरे भाइयों के बीच में कभी नहीं आने वाला. क्यों?
ऐसा क्या चमत्कार होने वाला है आज के दिन? दिन नहीं, आज रात को एक चमत्कार होने वाला है. मी स्वतः माझ्या भावांना सगळं सांगणार आहे. कसं सांगणार आहे देव जाणे, पण सांगणार आहे नक्की. हाय सच्ची? मुच्ची. हाय अभि नाही, मी तुला सांगितलं रात्री सांगणार म्हणून. आत्ता जर आपल्याला असं दादाने बघितलं तर दादा माझ्यासमोर अंधारी आणेल. चल आपण तिकडे नर्जिया दिशेने जाऊया, तिथे आपल्याला कोण बघणार नाही. चल 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 चल. म्हणजे आपल्याकडे बघणार असं कोणीतरी हवंच ना आदित्य. आपण कधी दूर गेलो तर आपली वाट बघणार किंवा आपण जवळ असताना नुसतंच एकटक प्रेमाने पाहत राहणार. जसं आता मी तुझ्याकडे पाहतो. असं नको ना. मला हा चेहरा कायम बघत राहायचा, आयुष्यभर. आयुष्यभर म्हणजे माझं आयुष्य संपेपर्यंत की तुझं? काय प्रश्न आहे? अरे लॉजिकल प्रश्न आहे हा. आता बघ ना, ही नदी आहे ना, ती कधीतरी आटणारच आहे. ही जी सगळी उंच उंच वाढलेली झाड आहेत ती कधीतरी कोलमडून पडणारच ना. तसंच आपल्या या दुनियेला टाटा बाय बाय करायचा टाइम कधीतरी येणारच आहे ना. असेल, पण त्याचा विचार आत्ता का करायचा? मी केलाय विचार आणि माझं ठरलंय. काय? हेच की आपण म्हातारा झाल्यानंतर मी तुझ्या आधी वर जाणार. सई, काय उगाच क्रॅकपॉट सारखं बोलतेस. मी नाही तुला कुठं जाऊ देणार, आणि माझ्या आधी तर नाहीच. नाही हे आधी माझं ठरलंय. नाही, ते काही असेल तसे तुझे सगळे प्लॅन फ्लॉपच होतात. ते काही नाही, मी आधी जाणार. अरे पण मी आधी बोलली आहे. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. तरी मी आधी जाणार. आधी मी जाणार. तू चिटिंग करू नकोस. मी आधी वर जाणार. मला वाद नकोय. आधी मी जाणार. नाही, आधी मी वर जाणार, कारण वरती जाण्याची माझ्याकडे कारण आहेत. काय कारण आहेत? हे बघ, तू माझ्यापेक्षा जास्त जग पाहिलंयस आणि तुझी मोठी मोठी स्वप्न आहेत ना. तुला मोठ्या कंपनीचा मालक बनायचंय. मग हे स्वप्न काय पुढच्या 10 वर्षात 5 वर्षातही पूर्ण होऊ शकतं. याच वर्षी पूर्ण झालं तर बेस्ट. मग चांगलंच आहे ना. पण तू मालक झाल्यानंतर तुझ्या अशा जबाबदाऱ्या वाढतील. अनेक लोक तुझ्यामुळे आयुष्य जगू लागतील. मग त्यांच्यासाठी का होईना तुला जास्त जगावंच लागेल ना. आणि तू, तुझ्या स्वप्नांचं काय? माझी सगळी स्वप्न ना तुझ्या स्वप्नांशी जोडली गेली आहे. त्यामुळे ती स्वप्न पूर्ण झाली ना की मी या जगात असले काय किंवा ढगात असले काय, मी खुशच असेल. पण मी खुश नसेन, त्याचं काय? काही होणार नाही रे. तू खुश राहण्याची सगळी व्यवस्था मी इथून जाताना करून जाईल. तू करशील मॅनेज, मला माहिती आहे. नाही, युअर राईट. मी करेन मॅनेज. मला सवयच आहे ना. मला एकट्याला सोडून माणसं कायम निघूनच जातात. माझे आई बाबा नाही का, असंच मला लहानपणी सोडून निघून गेले. माझ्या मामांपाशी दिलं, त्यामुळे तू करण्यास तशी सगळी व्यवस्था केली होती त्यांनी, आणि केलंच की मी मॅनेज एकट्याने. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की आई बाबा गेले ना तेव्हा मी न कळत्या वयात होतो. त्यामुळे त्यांचा चेहरा मोहराच मला माहित नव्हता. त्यामुळे तो पुसून टाकण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. तुला, तुझ्या चेहऱ्याला, आठवणींना मी कसं पुसणार आहे देवाच ठाऊक. डोंट वरी, मी करेन मॅनेज. शेवटी हट्ट आहे ना तुझा, आणि तुझा हट्ट पुरवणं हे काम आहे माझं. करेन मी, डोंट वरी. आधी आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. प्लीज असं बोलू नकोस. मी असं परत कधी नाही बोलणार. आय एम रिअली सॉरी. नक्की. ओके.